नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारी 2च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीला या घडीची महत्त्वाची बातमी. भारत चीन सीमा भागातील परिस्थितीविषयी चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 जून रोजी सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. या आभासी बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष भाग घेणार आहेत. यामध्ये संरक्षण मंत्री आणि तिन्ही दलाच्या प्रमुखांची देखील उपस्थिती असणार आहे. त्या महत्त्वाच्या बैठकीमध्ये नेमके काय निर्णय होतात हे महत्त्वाचं आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आज देखील महत्त्वाची बैठक जी आहे ती संपन्न झालेली आहे. ही बैठक सुमारे 1 तास चालली. संरक्षण मंत्र्यांना सद्य परिस्थिती आणि त्याची तयारी याबद्दल या बैठकीत माहिती देण्यात आलेली आहे आणि सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संरक्षण मंत्री म्हणाले आहेत की भारत आपल्या प्रादेशिक अखंडतेशी तडजोड करणार नाही. अमेरिकन न्यूज वेबसाईटनं असं म्हटलंय की 35 चीनी सैनिक ठार झालेले आहेत. हा आकडा जास्त असल्याचं देखील ANIनं सांगितलेलं आहे. त्यामुळे आता एकूणच भारत चीन सीमेवरती जो तणाव वाढलेला आहे त्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती आता 19 जूनला सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षीय बैठक जी आहे ती आयोजित करण्यात येणार आहे. नवी दिल्लीचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत. प्रशांत, या बैठकीसंदर्भातले तपशील. एक अत्यंत महत्वाची बैठक केंद्रीय संरक्षण मंत्रालयामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला त्या बैठकीच्या पूर्वी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि मुख्यमंत्री जे आहेत प्रमुख मंत्री राजनाथ सिंग यांनी जे केंद्रीय परराष्ट्र मंत्री आहेत जयशंकर यांच्याशी फोनवर दूरध्वनीवर चर्चा केली आणि त्यांच्याकडून चीन संदर्भातल्या जी सध्या आंतरराष्ट्रीय परिस्थिती याच्या संदर्भात विस्ताराने चर्चा केली. त्या परिस्थितीच्या आधारावरती सर्व तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयातल्या अधिकाऱ्यांसोबत विस्ताराने चीनसोबत काय भूमिका असावी भारताची या संदर्भात चर्चा झाली. त्यानंतर भारताच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की खास करून नौसेना आणि हवाई दल या दोघांनाही अलर्ट ठेवण्यात आलेला आहे आणि सोबतच जर बघितलं भारत कुठल्याही परिस्थितीमध्ये आपली 1 इंच देखील भूमी हे सोडणार नाही आहे आणि ज्या पद्धतीनं चीनचा जो दुपट्टीपणा आहे आणि सोबतच ज्या पद्धतीनं चीन घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे आणि चीनचे जे ड्रॅगन एकीकडे बोलतात वेगळं आणि दाखवतात काम करताना वेगळे करतात अशा पद्धतीची भूमिका आहे. ज्या पद्धतीने त्यांच्या केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या सरकारने स्पष्ट केलं होतं की आम्ही आमच्या भूमीत साधारणतः 2.5 किलोमीटर वापस जाऊ, पण ते सैनिक वापस गेले नाही. या संदर्भात जेव्हा जाब विचारायला आपले भारतीय सैनिक गेले तर त्यांच्यासोबत त्यांच्यावरती थेट चीनी सैन्याने हल्ला केला. याचा अर्थ असा होतो की चीन हे फसवेगिरी करताय आणि चीन ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय पातळीवरती जगाला आता तोंड देण्याच्या लायकीचं नाही असंही अशा वेळी भारत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांच्यासमोर झुकणार नाही. चीनचा जो दबाव आहे त्याला समर्थपणे पेलेला आणि चीनची दोन हात सामना करण्यासाठी तयार आहे अशा प्रकारची भूमिका केंद्र सरकारची आहे. त्याच भूमिकेच्या वरती सर्व राजकीय पक्षांच्या भूमिका जाणून घेण्याकरता एक अत्यंत महत्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19 तारखेला सायंकाळी 5 वाजता बोलवली आहे. ही सर्वपक्षीय बैठक आहे. आभासी बैठक असणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ही बैठक होणार आहे. बैठकीतून कुठेतरी संपूर्ण जगाला एक संदेश देण्याचा प्रयत्न भारताचा असणार आहे. त्यामुळे कुठेतरी पंतप्रधान कधी बोलणार या संदर्भात ह्याची प्रतीक्षा संपणार आहे 19 तारखेला. प्रशांत, अशीच अपडेट आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तूर्त धन्यवाद या माहितीसाठी. तर लडाखच्या गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री भारत चीन सीमेवरती 42 दिवसांपासून निर्माण झालेल्या तणावानं रक्तरंजित रूप घेतलं. भारतीय हद्दीतील प्रदेशाचा ताबा घेऊन ठाण मांडून बसलेल्या चीनी सैनिकांनी भारतीय जवानांवर रात्री लाठ्या आणि दगडांनी हल्ला केलाय, ज्यामध्ये भारतीय लष्कराचे कर्नल दर्जाच्या कमांडिंग ऑफिसरसह 20 जवान शहीद झाले. तर सरकारी सूत्रांनी केलेल्या दाव्यानुसार यामध्ये चीनचेही 43 सैनिक मारले गेले. तर दुसरीकडे भारतीय सैनिकांनी जाणून बुजून उकसवणारे हल्ले केले, त्यामुळे गंभीर संघर्ष झाला असा कांगावा जो आहे तो चीन परराष्ट्र मंत्रालयाने केलेला आहे. चीन परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता झाओ लिनजियान यांनी असं म्हटलंय. त्यातच यावरून आता राजकारण सुरू झालंय. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना काही प्रश्न विचारलेत. या घटनेवर पंतप्रधानांनी मौन का बाळगलंय असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय. तर चीन विरोधात संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज असून या लढाई शिवसेना केंद्र सरकार सोबत असल्याचं अरविंद सावंत यांनी स्पष्ट केलंय. भारत चीन सीमारेषेवरचा तणाव आणि कालच्या गलवान खोऱ्यातल्या घटनेचे देशात पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. पाटण्यात नागरिकांनी चीनचा निषेध केलाय. यावेळी चीनचे झेंडेही जाळण्यात आले आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचे पुतळेही जाळण्यात आले. चीनचा झेंडा जाळत त्यासोबतच घोषणाबाजी देत या ठिकाणी
या कृत्याचा निषेध जो आहे तो पाटल्यातल्या नागरिकांनी केलेला आहे। चीनने भारतावर केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ कोल्हापूर जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज कागल तालुक्यात चीनचा राष्ट्रध्वज जाळण्यात आला आणि भारताच्या शहीद जवानांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली। शिवसैनिकांनी चीन मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या। देशभरात या घटनेचे पडसाद उमटताना आपल्याला बघायला मिळते। चीनच्या भ्याड हल्ल्याचा निषेध या ठिकाणी देशभरात अनेक ठिकाणी केला जातो। हिंदुस्थानावर आक्रमण करणाऱ्या चीन राष्ट्राचा अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा। छत्रपती शिवाजी महाराज की। तर भारत चीनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर पंतप्रधान गप्प का आहेत असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय। नाही, लपवलं जात आहे याच्याविषयी माझ्या मनात शंका नाही। की माझ्या मनातली शंका ही देशाच्या मनातली पण शंका असू शकते। एक नागरिक म्हणून एका झटक्यात 20 जवानांना कोणत्याही गोळीबाराशिवाय मारलं जातं, शहादत होते, हौतात्म्य पत्करलं जातं। त्याबाबत सत्य काय आहे हे प्रधानमंत्र्यांनी देशासमोर येऊन तात्काळ सांगणं गरजेचं आहे। ज्या प्रकारे आपण लॉकडाऊन, नोटबंदी, इतर अनेक विषयावर बोलता येऊ, चीनने केलेला हा हल्ला आहे, चीन आमच्या जमिनीवर घुसला आहे का हा जो प्रश्न राहुल गांधी वारंवार विचारत आहेत त्याच्यावर उत्तर देणं गरजेचं आहे। मुळात चीनचे किती जवान मारले हे जे आकडे येत आहेत त्या आकड्यांविषयी आपण बोलायला पाहिजे। देश आपल्या पाठीशी आहे। या संघर्षाच्या काळामध्ये आपण देशाचे नेते आहात, दिल्लीतलं सरकार मजबूत आहे, आपण तो निर्णय घ्याल त्या 20 जवानांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी। त्या निर्णयामागे संपूर्ण देश खंबीरपणे उभा राहील, ताकदीनं उभा राहील, राजकीय मतभेद विसरून उभा राहील। पण चीनला धडा शिकवण्याची जबाबदारी या क्षणी पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राहुल गांधी यांची नसून नरेंद्र मोदीजी, राजनाथ सिंगजी आणि अमित शहाजी ही आपली आहे। कारण आपण देशाचं नेतृत्व करत आहात। धाडसी ते महाबली आहेत, ते बाहुबली आहेत, ते महावीर आहेत, ते शूर आहेत आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे। बघूयात पुढची बातमी। पालिकेचा दावा आहे की मिठी नदीमुळे या वेळेला मुंबईकरांना त्रास होणार नाही, पण खरंच इतकी नालेसफाई झालेली आहे का याचाच आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलो अशा ठिकाणी जिथे अगदी थोड्याशा पावसातही पाणी साचून अगदी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। तो भाग म्हणजे कुर्ल्याचा बैल बाजार। इथली परिस्थिती पाहता पालिकेचा दावा किती खरा आणि किती खोटा हे तुम्हीच इथली सत्य परिस्थिती पाहून ठरवू शकता। पालिकेच्या दाव्याच्या विरोधात इथली परिस्थिती जाणवली जेव्हा आमच्या प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि त्यांनी या ठिकाणचा आढावा घेतला आणि हा आढावा घेताना त्या ठिकाणची नेमकी परिस्थिती काय आहे, हे काय त्या ठिकाणचं दृश्य दिसलेलं आहे ते बघूयात। मुंबई महानगरपालिकेचा दावा आहे की यावेळी नालेसफाई तर पूर्ण झालीच आहे, पण मिठी नदीची सफाई इतकी झालेली आहे की कोणत्याही प्रकारे आसपास राहणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही। आणि म्हणूनच आपण आलोय थेट एअरपोर्टच्या मागच्या बाजूला, जिथे आपण बघतोय म्हणजे जी धावपट्टी आहे बरोबर ती जागा आपण दाखवतो। म्हणजे वरून विमान जाताना बघायला मिळते, पण खाली मात्र जो ब्रिजचा भाग आहे तिथे आपल्याला स्पष्टपणे बघायला मिळतंय की कचऱ्याचे छोटे छोटे डोंगर उभे आहेत तिथे। म्हणजे गाळ जरी काढला असेल तरी त्याचा एका बाजूला कोपऱ्यात तो साठवून ठेवलेला आहे, म्हणजे पाऊस पडताच तो पुन्हा गाळ खाली उतरेल। पूर्ण या एअरपोर्टच्या खालून, कारण आता जर आपण हा ब्रिज बघितला, ही धावपट्टी बघितली तर मिठी नदी या एअरपोर्टच्या खालून जाते। या आधी तिला वळसा घालून एअरपोर्टला जायची आणि त्यामुळे आपण बघितलं होतं की 26 जुलैच्या पुरामध्ये आणि त्याच्यानंतरच्या पण काही वर्षांमध्ये पाणी एअरपोर्टवर जायचं। त्याच्यामुळे ही अशा पद्धतीनं अरेंजमेंट केली गेली खरी, पण त्यानंतर साफसफाई हे करणं किती गरजेचं आहे हे माहीत असताना पण आता आपण ही दृश्य दाखवतोय। बैल बाजार आणि एअरपोर्ट याच्या मधली ही दृश्य आहेत कुर्ल्याची, ज्याच्यामध्ये आपल्याला स्पष्ट बघायला मिळते ते इथला गाळ काढलेला नाही। जर गाळ काढलेला असता इथून आतून JCBनी खरवडून, तर तिथे असे मध्ये मध्ये आपल्याला कचऱ्याचे पॉकेट बघायला मिळाले नसते, गाळाचे पॉकेट बघायला मिळाले नसते। इतकंच काय, जो थोडाफार गाळ काढण्याचं काम
दाखवलेलं आहे कंत्राटदाराने, तर आपण बघतो हे अशा पद्धतीनं गाळ काढलाय आणि कोपऱ्यावर उभा ठेवलेला आहे. याचाच अर्थ जरासा पाऊस पडला की हा पुन्हा सगळा गाळ, ही सगळी माती, हा कचरा पुन्हा या मिठी नदीत जाईल आणि पाणी वाहून जाण्याची जी मिठी नदीची क्षमता आहे ती पूर्णपणे पुन्हा बाधित होईल. आणि असं हे कुर्ल्याच्या बैल बाजारामधलंच नाही तर मिठी नदीच्या प्रत्येक पॉकेटमध्ये असं दृश्य आपल्याला बघायला मिळतं की गाळ काढतात, नक्की काढतात, पण त्याचं प्रमाण एक तर जितकं पालिका सांगते त्याच्यापेक्षा खूप कमी असतं. आणि दुसरं गोष्ट म्हणजे कचऱ्याचे ढीग असे मिठी नदीच्या बाजूलाच ठेवलेले असतात, ज्यामुळे पहिल्या पावसातच किंवा पाऊस पडला की सगळा गाळाने पुन्हा एकदा मिठी नदीत जातो आणि त्याचा जी स्टॉर्म वॉटर म्हणू की पावसाळ्याचं पाणी त्याच्या वहन क्षमतेमध्ये अडथळा होतो. साहजिकच आहे, आजूबाजूच्या घरांमध्ये पाणी साचतं, पूरसदृश परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे यावेळेला तर भर पावसामध्ये काम करण्यासाठी पण कर्मचारी उपलब्ध होतील, कामगार उपलब्ध होतील की नाही अशी एकूणच परिस्थिती आहे. कोरोनाच्या या काळात अनेक कामगारांचं स्थलांतर झालेलं आहे, मुंबई बाहेर अनेक जण गेलेत. अशात मुंबईत खरंच मुंबई महानगरपालिका पावसाळ्याला सामोरं जायला तयार झाली आहे का, हे थोड्याशा आणखी पाऊस पडलं की स्पष्ट होईल आणि पालिकेचा दावा किती खोकला आहे, किती खोटा आहे हेही स्पष्ट होईल. प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मिठी नदी, मुंबई. त्यामुळे तर न्यूज 18 लोकमतनं या ठिकाणचं सत्य दाखवल्यानंतर किमान आता तरी पालिका याची दखल घेते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. बघूयात पुढची बातमी. कल्याण शिळ रस्त्यावर सध्या प्रवाशांना दररोज प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतंय. कल्याण शिळ फाटा रस्त्यावरील असलेला निळजे पूल बंद केल्यानं वाहतूक कोंडीत अधिकच भर पडली आहे. या परिसरातील वाहतूक कोंडीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रदीप भणगे यांनी. कल्याण शिळ फाट्याच्या काँक्रिटीकरण आणि जो निळजेवरचा हा जो पूल आहे, हा पूल बंद झाल्यानंतर कल्याण शिळ रोडवर प्रचंड ट्रॅफिक जाम होत आहे. गेल्या 4 ते 5 दिवसानंतर हे ट्रॅफिक जाममध्ये आता वाढ झालेली आहे. आपण बघू शकतात की हे जे आहे हे पलावाचं जंक्शन आहे आणि या पलावाच्या जंक्शनला आणि पुढील टोल नाक्याला प्रचंड प्रमाणात ट्रॅफिक जाम होतं. आपण जर बघितलं तर मुंब्रा शिळ फाटा ते कल्याणच्या पत्री पुलापर्यंत हा जाम असतो. नागरिकांना तब्बल आणि प्रवाशांना तब्बल 2 ते 3 तास इकडनं प्रवास करावा लागतोय. मात्र अद्याप ह्याच्यावर कोणतंही सोल्युशन काढण्यात नाही आलं आहे. आपण बघू शकाल तर हा जो पूल आहे हा निळजेचा पूल बंद करण्यात आलेला आहे. आपण बघू शकतात की एकाच पूलवरून दोन्हीकडचे रहदारी चालू आहे आणि प्रचंड प्रमाणात आपण बघू शकता तर ट्रॅफिक जाम इकडे होताना दिसतंय. आता हा पूल तात्पुरत्या चालू करावा आणि अवजड वाहनं इकडनं बंद करावी अशी मागणी पुढे येऊ लागलेली आहे. कॅमेरामॅन मिथिलेशसह प्रदीप भणगे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. आणि आता नवी मुंबईतून एक संताप आणणारी बातमी आहे. कोविड युद्धात राजकीय कार्यकर्ते राजकारण करत असल्याचं बघायला मिळतंय. माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते हे डॉक्टरांना त्रास देत आहेत अशी तक्रार समोर येत आहे. महापालिकेनं सुरू केलेल्या नागरिकांच्या स्क्रीनिंगचं क्रेडिट लाटण्यासाठी या कार्यकर्त्यांमध्ये चढाओढ असल्याचं बघायला मिळतंय. माजी नगरसेवकांच्या या त्रासामुळे डॉक्टर्सही हैराण आहेत. तर माजी नगरसेवकांनी सहकार्य करा, अडथळे निर्माण करू नका अशी विनंती देखील महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी कार्यकर्त्यांना केलेली आहे. सध्याची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. अशा परिस्थितीत खरं तर सहकार्य सगळ्यांनी केलं पाहिजे. राजकारण बाजूला ठेवून सगळ्यांनी समाजकारण आणि एकमेकांना माणुसकीच्या नात्यानं मदत करणं गरजेचं आहे. माणूस म्हणून पुढे येण्याची खरं तर ही वेळ आहे. अशामध्ये देखील राजकारण्यांना जर राजकारण सुचत असेल तर अशा प्रसंगाला, अशा व्यक्तींना नेमकं काय म्हणावं हे सुचत नाहीये. कोविड युद्धात जिथे अख्खं जग होरपळत असताना राजकीय कार्यकर्ते मात्र क्रेडिट लाटण्यासाठी चढाओढ त्यांची सुरू असल्याचं बघायला मिळतंय. आतापर्यंत कोरोना युद्धात सामील झालेले डॉक्टर्स, नर्स यांचं कौतुक मोठ्या प्रमाणात झालं. पण याच कोरोनाच्या युद्धात मोलाची भूमिका बजावली ती अशा वर्कर्सनी. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुका हा तर कोरोनाचा हॉटस्पॉट बनला होता. पण याच काळात आशा वर्कर्सनी आपलं काम चोखपणे बजावलं आहे आणि म्हणूनच शाहूवाडी तालुक्यातील विरळे गावात त्यांचं कौतुकही करण्यात आलंय. आणि या सगळ्या निमित्तानं आशा वर्कर्सशी खास संवाद साधलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी.
एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हॉटस्पॉट अशी ओळख होती याच शाहूवाडी तालुक्याची, आणि आता तो कोरोनामुक्तीच्या दिशेनं त्या तालुक्याची वाटचाल तर सुरू झाली आहे. पण याच सगळ्या कोविड योद्ध्या म्हणावं लागेल या सगळ्यांना, कारण या सगळ्या आशा वर्कर्स आहेत आणि घरोघरी जाऊन त्यांनी माहिती पुरवली सरकारपर्यंत, प्रशासनापर्यंत. आणि आज आपण बघतोय की कांसा वारणा फाउंडेशनमार्फत त्यांचं असं छोटं रोपटं असेल, प्रमाणपत्र असेल, ते देऊन कौतुक करण्यात आलं. सत्कार असं म्हणता येणार नाही त्याला. पण मला सांगा, क्वारंटाईन शब्द नवीन होता, कोरोना शब्द देखील नवीन होता. पहिला दिवस ज्यावेळेला तुम्हाला सांगितलं की असं काम करायचं आहे, त्यावेळेला पहिला दिवस तुमचा कसा होता? हां, नमस्कार. माझं नाव अश्विनी अनिल इंदुलकर आहे. मी पळसोडे या छोट्याशा गावामध्ये काम करत आहे. आणि कोरोना हा आम्हाला पण नवीनच शब्द आहे. हा रोग जिथून पसरला तिथून खेड्यापाड्यामध्ये येऊन पोचला आणि आम्हाला पण घरोघरी जाऊन मुंबईवाल्यांची चौकशी वगैरे करायची सांगितलेली. आणि म्हणजे दररोज मुंबईवाली किती गावात आली, किती वाजता आली, त्यांचं नाव, त्यांचं वय, त्यांचा मोबाईल नंबर, ही सगळी आम्ही माहिती त्यांची घेऊ लागलो. आणि तिथून पुढे मला सांगा, किती घरातनं गेला तुम्ही साधारणतः या 2.5-3 महिन्यामध्ये? 2.5-3 महिन्यामध्ये म्हणजे पूर्ण दररोज 50 ते 60 घरं असतातच दररोज बाहेर जायची. आणि तपासणी वगैरे थर्मल गन दिलेले आहेत आम्हाला, त्यामुळं ते थर्मल गननं आम्ही तपासतो त्यांची. पण ज्यावेळेला हे सर्वेक्षण व्हायचं आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळेला घरी जायचा तुमच्या, त्यावेळेला काय परिस्थिती असायची? घरी जाऊन आमच्या घरी जाऊन आमच्या घरी गेल्यानंतर म्हणजे कसं आम्हाला म्हणजे आमच्या घरातली लोक बाहेरच थांबा, बाहेरून सगळं व्यवस्थित आंघोळ वगैरे करून मगच आत जावा असे म्हण. आणि आता जळगाव जिल्ह्यातून एक सकारात्मक बातमी आहे. जळगाव जिल्ह्यात हतनूर धरण आणि विहिरीच्या पाण्यावर जे शेतकरी अवलंबून आहेत त्या शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस पडल्यानं कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय. पावसाचं पाणी जमिनीत खोलवर गेल्यानं शेतकरी आता पेरणीसाठी सज्ज झालेत. तर चोपडा तालुक्यात 48,000 हेक्टरमध्ये ज्वारी, मूग, मका, बाजरी, तीळ, सोयाबीन, कापूस अशा पिकांची पेरणी केली गेली आहे. या पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले, त्यामुळे इथल्या शेतकरी राजाला मोठा दिलासा मिळाला आहे. बागायती शेती ज्यांच्याकडे पाणी आणि हतनूर धरणाच्या कालव्याचं पाणी असे लोकांनी 25 मे पासून पेरणीचे काम सुरू केले होते. आता जळगाव जिल्ह्यामध्ये गेले 2-3 दिवसापासून मुसळधार पाऊस असल्यामुळे जे कोरडवाहू शेती आहे, अशी कोरडवाहू शेती यांनाही पेरणीचा वेग आलेला आहे. आता जे कोरडवाहू शेती होती त्या लोकांनीही आता लागवडीचे काम सुरू करण्यात आलेले आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा या गावामध्ये 48 हेक्टरमध्ये कापूस, तूर, मूग, ज्वारी, मक्का, हरभरा असे पिकांची लागवड करण्यात येत आहे. तसेच ज्या कोरडवाहू शेती होते ते शेतकरी आता आनंदित आहे. आणि या पावसामुळे नदी नालेही वाहू लागले. इम्तियाज अहमद, न्यूज 18 लोकमत, भुसावळ. आणि आता बातमी आहे कोरोना रुग्णांच्या आकडेवारी संदर्भात. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत कोणतीच लपवाछपवी केली नसल्याचा दावा राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी केलाय. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची आकडेवारी अद्ययावत केल्यानंतर ती सार्वजनिक केली जाणार असल्याचं मेहता यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलंय. minute we started doing the reconciliation, a lot of guesswork started. Somebody said 400, some people gave me 10, a lot of people have given a lot of figures. That's why we are doing a reconciliation. We will do the reconciliation, whatever is the exact figure. Today I cannot say till those figures are finally reconciled. There's a whole team working on it. The minute the figures are reconciled, whatever may be the exact figure will be put out in public domain with the details. We have nothing to hide on these issues. Let us see the nature of this disease. The nature of this disease is such that 75 to 80% remain asymptomatic, and therefore they get discharged on the 10th day. However, when they get discharged on the 10th day, my complete administration and the whole institution that is working for this is so busy in day-to-day tracking, tracing, treatment, moving people to hospitals and things like that. We continuously do our reconciliation exercises. So when we did our reconciliation exercise, we found that there are people who have been discharged but not put on the database. We put it out there. आणि बातमीसह बुलेटिनमध्ये अगदी छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत.
ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता नाशिकमधून एक धक्कादायक बातमी आहे. नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात 3 वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झालेला आहे. बिबट्याच्या हल्ल्यातला 2 दिवसातला हा दुसरा बळी आहे. अवघ्या 3 वर्षांची ही चिमुरडी होती जिला बिबट्यानं ठार केलंय. गुंजन चेहरे असं या चिमुरडीचं नाव आहे. ही अंगणात खेळत असताना बिबट्यानं तिच्यावर हल्ला केला. तर अवघ्या 2 दिवसांपूर्वी ही शेवगे दारणा गावात एका वृद्धावरती देखील बिबट्यानं हल्ला केला होता आणि त्या वृद्धाचाही या बिबट्यानं जीव घेतला. शिंदे पळसे, बाभळेश्वर, शेवगे दारणा या 8 ते 10 किलोमीटर परिघात या बिबट्याचा वावर आहे. त्यामुळे ग्रामस्थ प्रचंड दहशतीत आहेत. त्या बिबट्याला पकडा किंवा मारून टाका अशी ग्रामस्थांची मागणी आहे. नाशिक शहर आणि तालुक्यामध्ये बिबट्याचा सुरू असलेला धुमाकूळ काही केल्या थांबायला तयार नाही. 2 दिवसांपूर्वी नाशिकच्या दोनवाडे गावामध्ये एका 75 वर्षीय इसमाची बिबट्याने हल्ला करून त्या इसमाला ठार मारलं होतं. या घटनेला 2 दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा या बाभळेश्वर गावामध्ये एका 4 वर्षाच्या चिमुरडीला बिबट्याने त्याच्या हल्ल्यामध्ये ठार केलेला आहे. आपण आता ज्या गावामध्ये उभा आहोत, माझ्या मागच्या बाजूला आपण दृश्य बघतोय, ह्या जे घर आहे ते त्या लहानग्या मुलीचं घर आहे आणि याच अंगणामध्ये ती मुलगी जी आहे ती खेळत होती आणि खेळत असताना याच परिसरातून आलेल्या बिबट्याने त्या मुलीला त्या परिसरातून उचललं आणि या ठिकाणून हा संपूर्ण परिसर आपण बघतो. या ठिकाणी बिबट्याचे पंजे देखील आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच परिसरातून बिबट्याने जे आहे ते या मुलीला या समोरच्या जंगलात नेलं. समोर दिसत असलेली जी झाडवण आहे ऊसाची, खरं तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात शेती केली जाते आणि याच शेतीमध्ये बिबट्याला लपण्यासाठी मोठा वाव आहे आणि याच त्यामुळे वनविभागाने याची तातडीने दखल घेत बिबट्याला जेरबंद करणं गरजेचं आहे आणि दहशतीतून इथल्या ग्रामस्थांना मुक्त करणं गरजेचं आहे. या बातमीसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेटसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.